सियोन हिब्रू इन्स्टिट्यूट या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आपल्या आकाशातील अदोनाई अब्बाची हिब्रू मातृभाषा प्रस्तुत करीत आहे सियोना, श्मुवेल, सारा, स्टेफन। भाग पहिला ते जुन्या धार्मिक हिब्रू भाषेच्या लिपीची मुळाक्षरे व हिब्रूचे अंक याचे मराठी भाषेमध्ये शिक्षण। धडा 8वा। या धड्यात आपण आधुनिक हिब्रू भाषेतील लिपी पहिली व त्याचे मुळाक्षरे शिकणार आहोत। सौजन्य लेखक व शिक्षक पास्टर निलेश मुवेल गायकवाड आणि इतर सहाय्यक। मध्ये आपल्या पुन्हा सर्वांचे स्वागत करत आहोत। आता आपण जे काही की पाठ जो आहे तो 8वा धडा 8वा मध्ये आम्ही पाहणार आहोत आधुनिक हिब्रू लिपी व त्यांचे जे काही की हिब्रू जे मुळाक्षर आहेत हे मुळाक्षर आम्ही पाहणार आहोत। पहिलं आम्ही पाहिलेलं होतं की धार्मिक हिब्रू जे मोशेच्या टायमातले जे होते किंवा नंतर सेमेटिकच्या माध्यमातून जे काही की जे स्वर शोधून जे काही की तीच हिब्रू ती कंटिन्यू आध्यात्मिकतेमध्ये रिलिजियस सेक्शन मध्ये जे काय की ते त्याचा फक्त तो वापर करतात। परंतु आता ही जी आधुनिक हिब्रू जी आहे ती इस्रायलामधील जे काय की राष्ट्रीय भाषा म्हणून जे काय की तिचा तो उपयोग केला जातो। परंतु यामध्ये देखील या लिपीमध्ये देखील दोन भाग आहेत। या दोन भागामध्ये पहिला भाग आम्ही आता पाहणार आहोत की त्याचे मुळाक्षराचे जे आकार आहेत किंवा रचना आहेत ती कशा आणि कोणत्या प्रकारची आहेत आणि त्याचे जे स्वर जे आहेत ते ॲज इट इज समानतेमध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत। परंतु तेच नेम जे बिब्लिकल्स जे होते धार्मिक हिब्रूच्या बाबतीचे जे नियम आहेत तेच व्याकरणाचे नियम देखील ह्याला देखील जे काय की ते लागू पडतात म्हणून जे काय की आपण त्या आपल्या अभ्यासामध्ये त्या गोष्टी पाहणार आहोत। आता ह्यामध्ये जे काय की आम्ही जो काय की हा आता भाग चालू करत आहोत आधुनिक हिब्रू लिपी हा पार्ट नंबर 1 भाग त्याचा जो नंबर आहे तो 1 नंबरचा लिपी। दोन प्रकारच्या लिपी आधुनिक लिपीमध्ये जे काय हिब्रू मध्ये ते वापरल्या जातात। आता ह्या आधुनिक जे आहे लिपी या आधुनिक हिब्रू लिपीमध्ये जो आम्ही आलेप जो पाहत होतो ह्याच्या आधी की आलेप जो बिब्लिकल्स मध्ये जे काय की हा आकारामध्ये होता। परंतु जे मॉडर्न लिपीमध्ये ज्याला म्हटलं जातं किंवा आधुनिक लिपीमध्ये हा एन टाइप मध्ये किंवा त्याचे मुळाक्षर जे आहेत ते बदली झालेले आम्हाला जे काय की पुढे जे काय की पाहायला मिळतील आणि म्हणून याकडे आपलं आता पुन्हा नीट लक्ष देणार आहोत कारण हे बेस आहे मॉडर्न हिब्रूचा। त्या बेसकडे आपलं लक्ष आपण जे काय की ते केंद्रित करणार आहोत। हा मॉडर्न लिपीतला हा आलेप आहे एन टाइप मध्ये। दुसरा बेथ जो आहे इथं त्याला जे काय की डिझाईन नाहीये काय नाहीये प्लेन जो आहे तो बेथ इथं जो आहे। तिसरं जे मुळाक्षर तिकडे गिमेल देखील तोच आहे। जे हिब्रूचे नाव बिब्लिकल्स मधले नाव आहेत धार्मिक हिब्रू मधले जे नाव आहेत तेच नाव इथं आहेत परंतु त्याचे जे टाईप किंवा त्याचे जे आकार जे आहेत ते बदली झालेले पाहायला मिळतात। गिमेल जो आहे तो आम्हाला हा पाहायला मिळतो। दालेद आहे पुढे हे आहे वाव देखील आहे जाईन देखील आहे हेथ देखील जो आहे ते देखील जो आम्हाला पाहायला मिळतो। हे फरक आहे सर्व टाईप मध्ये सर्व फरक आलेले आहेत। टाईप आहे योध हा इथं आलेला आहे काफ जो आहे तो इथं आलेला आहे लामेद जो आहे तो इथं मेम थोडाफार समानतेमध्ये पाहायला मिळतो मेम। नून जो आहे तो डिझाईन इथं जे काय की हा डिझाईन इथं आलेला नाही परंतु फक्त सी उलटी सी सारखा दिसत आहे नून। पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की सामेक जो आहे तो देखील इथं बदली झालेला पाहायला मिळतो त्याचे आकार। आईन जो आहे तो देखील तो समानतेमध्ये थोडाफार पाहायला मिळतो। पे मध्ये देखील जे काय की थोडाफार फरक आम्हाला पाहायला मिळतो पे। साध्य हा जो देखील समानतेमध्ये जे काय की तो देखील तो पाहायला मिळतो। कोफ हा देखील समानतेमध्ये जो काय की तो पाहायला मिळतो धार्मिक आणि आधुनिक हिब्रूच्या लिपीमधल्या समानतेमध्ये पाहायला मिळतो। रेश देखील जो काय की हा इथं आम्हाला पाहायला मिळतो की रेश देखील जो आहे समानतेमध्ये जे काही पाहायला मिळतो थोडाफार। सीन हा देखील बदली झालेला पाहायला मिळतो थोडंफार डिझाईन। त्या पुढे आम्हाला पाहायला मिळतं की सीन हा देखील जो इथं जो सीन आहे हा इथं बरोबर आलेला टीम येत आहे पण बिब्लिकल्स मध्ये तो मिळाला नव्हता उशिरा मिळाला हा त्यामुळे तो सीन इथं आम्हाला वापरता नाही आला। हा इथं सीन मिळालेला होता म्हणून हा सीन इथं ओरिजिनल जो आहे टिंब तो महत्वाचा आहे तो इथं सीन आलेला आहे। आणि पुढे जो ताव आहे ताव देखील जो समानतेमध्ये जो काय की तो आलेला इथं पाहायला मिळतो। याचे वर्ण उच्चार ॲज इट इज समानतेमध्ये पाहायला मिळतात अ ब ग द ह व ज झ ह
त ट थ क ख ल ळ म न न स अ ए प फ स्टे क र श स त थ हे बिब्लिकल्स प्रमाणेच मुळाक्षर त्याचे ते आहे ते पाहायला मिळतात. आणि जे काय आहे की हे कडे आम्हाला पाहायला मिळतं. फरक जो आम्हाला पाहायला मिळतो खेत मध्ये जे आहे की चा उच्चार जे आहेत आम्हाला पाहायला मिळतो. इंग्रजी लोकांमध्ये जो काही CH जो हा तो घेतला जातो, हा CH चा इंग्रजीतला जो प्रकार आहे CH चा, आपण मराठीमध्ये च हा आपण वापरतो च. परंतु मॉडर्नच्या लिपीमध्ये हा जो आम्हाला पाहायला मिळतो की हा जो उच्चार आहे तो इथं जो काही तो उच्चार आम्हाला पाहायला मिळतो ख चा उच्चारामध्ये ते घेतात ख. अनेक बदल आधुनिक हिब्रू मधले जे काही गोष्टी आम्हाला जे काही की ते पाहायला मिळणार किंवा आपण अभ्यास करत असताना त्या गोष्टीकडे पाहणार आहोत. च चा उच्चार आम्हाला पाहायला मिळतो, इथं पाहायला मिळतो जो आहे तो च आपण इथं मराठीमध्ये जो च उच्चारतो. परंतु मॉडर्न हिब्रू मध्ये जर हा CH आलेला आहे इंग्लिश मधला, तर ते त्याचा उच्चार हिब्रू मध्ये ते ख म्हणून ते त्याचा उच्चार ते घेतात. आणि म्हणून त्याकडे पुढं आपलं जे काही की आपण लक्ष पुढं करणार आहोत. पुढील जो तक्ता आहे त्या पुढील तक्त्याकडे आपण जे काही की सराव म्हणून जे काही पाहणार आहोत. कारण आता ही नावं आपल्याला माहिती आहे. या नावामध्ये जे काय की आता पाहणार आहोत. 1 नंबर अलेफ. सोपं आहे. आता इथून पुढे सर्व सोपं आहे. इंग्रजीचे ते अक्षरासारखे सगळे काय काय शब्द आहेत, त्यामुळे तो सोपं आहे. अलेफ. पुढचा जो आहे बेत. परंतु इथं देखील जो दुसरा बेत जो आहे ग्रामर मधला व्याकरणातला जो काय की तो बे आहे बेत. उच्चार ह्याचा बी देखील समानतेमध्ये उच्चार तो राहील. गिमेलचे देखील जे काय की तसाच जो आम्हाला जो काय की तो पाहायला मिळतो. इथं डागेश बिंदू जो आहे हा डागेश बिंदू पुन्हा ह्याच्यामध्ये देखील इथं पाहायला मिळतो. डागेश बिंदू गिमेल. पुढे आम्हाला पाहायला मिळतो दालेद. मॉडर्न मध्ये हा दालेद असा आहे आणि ह्याच्यामध्ये आपला बिब्लिकल्स मध्ये डिझाईन प्रमाणे असा तो इथं पाहायला मिळतो. परंतु समानतेमध्ये जे काय की तो थोडाफार तो पाहायला मिळतो. ह्याच्यामध्ये देखील 2 भाग जे काय की इथं पाहायला मिळतात. डागेश बिंदू इथं देखील आलेला आहे. दालेत. दालेत नंतर इथं पाहायला मिळतं की हे पुढं वाव. नंबरिंग करत जाऊया. 2 3 4
5 6 7 1 2 3 4 5 6 7 जाईन. डिझाईन फक्त मॉडर्न मध्ये येत नाही, पण धार्मिक लिपीमध्ये त्याचं जे काय आहे की तो डिझाईन ते काय की पाहायला मिळतं. जाईन. पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की हेत. आठ. नऊ. तेत. हा प्रोनाउन्सेस तेथ. हा प्रोनाउन्सेस धार्मिक लिपीतला. धार्मिक आणि आधुनिक तेथ खेत. आधुनिक हिब्रू मध्ये खेत, धार्मिक हिब्रू मध्ये तेथ. हा फरक तिथं जे काय की लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. 9 10. योध. योध. 11. काफ. बेटच्या मध्ये जरी आधुनिक हिब्रू मध्ये रेख पुढं आहे, परंतु समानतेमध्येच तिथं जो आहे तो देखील जे काय की हिब्रूच्या जे काय की धार्मिक हिब्रू प्रमाणेच जे काय की काफ जो आहे तो फक्त असा कम्प्लिटली असा तो समानतेमध्ये येत असतो, पुढे ते रेष येत नाही. काफ. 12 आम्हाला पाहायला मिळतो लामेद. लामेद मॉडर्न लिपीतलं हे बिब्लिकल लिपीमध्ये अशा प्रकारे बिब्लिकल लिपीमध्ये, मॉडर्न लिपीमध्ये लामेद. पुढे पाहायला मिळतं की मेम. मेम. 14 नून. नावं समानतेमध्ये आहे, इतकंच की त्याचा आकार डिझाईन जो आहे तो वेगळा आहे. बारीक घ्यायचा. योधच्या बाबतीत देखील इथं थोडा लहान घ्यायचा, खालपर्यंत घ्यायचा नाही. योध वाव समानतेमध्ये, पण योधला जर खाली रेख जास्ती ओढली गेली तर तिथं जो काय की तो वाव हा त्याचा तो उच्चार होईल, परंतु योधला जे काही तो तिथं हे करायचं. नून देखील व्यवस्थित जास्ती लांब घ्यायचा नाही, नाही तर तो काप किंवा काप सारखा तो दिसेल लांब वाढवल्यामुळं. नून.
नून. 14वा नंबर आम्ही पाहतो 15वा सामेक. डी टाईप मध्ये मला इंग्लिशच्या डी टाईप मध्ये आम्हाला पाहायला मिळतो सामेक. बिब्लिकल्स मध्ये सामेक आणि आधुनिक मध्ये सामेक फरक आहे. सोळा सामेकच्या नंतर ऐन. सतरा पे. 18 स्टादे. 19 कोफ. धार्मिक लिपीमध्ये डिझाईन येतं, परंतु इथं डिझाईन नाही आहे, प्लेन आहे एकदम असा तो घेतलेला पाहायला मिळतो रेश. कोफ. कोफच्या नंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतो रेश. वावच आणि रेश थोडंफार समानतेमध्ये जे काय की इथं पाहायला मिळतात, परंतु इथं रेशला थोडं जास्ती लांब घेतलं जातं आणि ह्याचा हा जो घेर आहे हा एकदम थोडा नॉर्मल मध्ये तो फक्त तो घेतला जातो. रेश. एकविसावा मध्ये सीन. टिंब इथं त्याला देखील आहे धार्मिक प्रमाणेच सीन. बावीस सीन. समानतेमध्येच आहे, फक्त टिंब डाव्या बाजूला, याचा उजव्या बाजूला इथं सीनला टिंब आलाय, शीनला याचा सीनला उजव्या बाजूला डाव्या बाजूला सीन. आणि शेवट जो आहे तो ताव. तावच्या मध्ये देखील जे दोन प्रकार आहेत तावचे, दागेज बिंदूचा एक ताव आहे आणि बिगर दागेज बिंदूचा एक ताव आहे.
ताव अशा प्रकारे हे आधुनिक हिब्रूचे हे टाईप आहेत. मुळाक्षराचे जो रचना आहे किंवा आकार आहे ते अशा प्रकारे त्याचं जे काय की इथं जे काय की तो भाग इथं पाहायला मिळतो. समानतेमध्ये त्याचे जे काय की ते उच्चार आम्हाला पाहायला मिळतात. अ ब ग द ह व ज ह तट य ल म न स ऐन फ स क र श स थ अशा प्रकारचे हे जे स्वर जे आहेत त्याचे ते मराठीमध्ये त्याचे जे उच्चार समानतेमध्ये आहेत. परंतु फक्त ही जी लिपी आम्हाला पाहायला मिळते की ही त्यांच्या राष्ट्रीय भाषेमधील गव्हर्नमेंट सरकारी हिब्रूमध्ये ही लिपी वापरली जाते. त्यांच्या जे बाजारामध्ये किंवा मार्केटिंगमध्ये किंवा इतर ठिकठिकाणी शाळेमध्ये देखील जे काय आहे की ही लिपी जी आहे तिथं ती वापर केली जाते. धार्मिक लिपीचा तिथं वापर होत नाही. फक्त धार्मिक लिपीचं जे सेक्शन आहे, जे त्यांचे प्रार्थना आहेत किंवा इतर जे त्यांचे धार्मिक पुस्तक आहेत त्यामध्ये मोशेचे जे काय की लिहिलेली जी आपण सर्वात पहिली जी पाहिली होती हिब्रू, ती धार्मिक हिब्रू ती त्यामध्ये फक्त वापरली जाते. परंतु ही आधुनिक जी हिब्रू आहेत, ही आधुनिक हिब्रू नंबर 1 ही जी आम्ही पाहतो की ही लिपी ही सरकारी त्यांच्या भाषेतली लिपी जे काय की करस्पॉन्डिंग करणारे किंवा कागदपत्र जे व्यवहार करणारे संपूर्ण त्यामध्ये ही संपूर्ण जी लिपी ही लिपी तिथं जी आहे ती इथं ती वापरली जाते. आणि म्हणून ह्या लिपीकडे देखील आमचं लक्ष असलं पाहिजे. कारण यदा कदाचित कोणाला जर ते एखादं पुस्तक मिळालं तर त्यामध्ये फरक त्यांना पाहायला मिळेल की अरे इथं आलेप तो वेगळा दिसते आणि तिथं तर बिब्लिकल्समध्ये वेगळा. त्यातले महत्वाची गोष्ट काय आहे की ही आधुनिक हिब्रूतली लिपी आहेत आणि मॉडर्न लिपीतले आपण पाहिलेली ही मॉडर्न लिपीची. परंतु धार्मिक लिपीमध्ये मागाशी मी दाखवल्याप्रमाणे त्याचा जो मुळाक्षराचा जो टाईप जो रचना आहे ती वेगळी डिझाईन मध्ये जी काय की ती पाहायला मिळते. आणि म्हणून या सर्व ज्या गोष्टी यामध्ये जे काय की आम्हाला या जे काय की हा धडा जो 8वा
धड्या 8व्यामध्ये जे काही की आम्हाला जे काही की ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात की हे आज यावेळेस आपण आधुनिक हिब्रू लिपी नंबर 1 ही आपण पाहतो. हा अभ्यास याचा पुढचा झाल्यानंतर पुढची जी दुसरी जी लिपी आहे आधुनिक लिपी ती त्याच्या जे काय की पुढील ज्या भागामध्ये जे काय की जेव्हा येईल त्याचं सेक्शन तेव्हा आपण ह्या दुसऱ्या लिपीच्या बाबतीत जी आहे ते आपण जे काय की तिथं तो अभ्यास करणार आहोत. आता धार्मिक लिपीतले काही महत्वाचे शब्द आणि त्याचे जे उच्चार घेतलेले गेलेले आहेत की किती कोणत्या प्रकारे यथार्थ योग्य ते उच्चार घेतलेले आहेत किंवा नाही या बाबतीत जे काय की आम्हाला पाहायला मिळणार आहे. आधुनिक लिपीचा बोर्ड आपल्याकडे आहेत. आपण जे काय की प्रॅक्टिस सराव करण्याच्या बाबतीमधून जे काय की हे देखील आपण जे काय की ते पाहिलेले आहेत. आता जे काय की पुढचा जो आहे की जे धार्मिक नावामध्ये जे काय की जे आलेले आहेत शब्द की जे ओरिजिनल बायबल्स मध्ये जे ओरिजिनल बायबल मध्ये जे काही की आलेले शब्द असताना देखील आम्हाला पाहायला मिळते की ते शब्दाचा योग्य प्रकारे तिथं त्या मुळाक्षराच्या जे उच्चार आहेत जे मुळाक्षराचे जे उच्चार आहेत त्या मुळाक्षराच्या उच्चाराप्रमाणे तिथं जे काही कोणत्याच प्रकारे घेतलेले नाही म्हणून जे काही की आम्हाला इथं आम्ही पाहणार आहोत की जे त्यातले जे उच्चार आहेत किंवा काय शब्द जे आहेत की अनेक बायबलमध्ये जो मूळ शब्द तो सोडून आमच्या प्रॉपरली जे काही की देशातील जे वेगवेगळ्या देशातले जे नावं आहेत त्या देशाच्या नावामधील जे काही की त्या गोष्टी जे काही की तिथं पाहायला मिळतात. पहिला जो शब्द आम्ही पाहणार आहोत मूळ धार्मिक हिब्रूचे हिब्रू शब्दाचे उच्चार या पोर्शन मध्ये एक शेवटचा अजून एक भाग जो राहिलेला आहे अंतिम रचनेचा. या अंतिम रचनेकडे जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की जे धार्मिक हिब्रू मध्ये जे अंतिम रचना ज्या आहेत त्याचप्रमाणे त्याचे जे काही की अंतिम रचना इथं पाहायला मिळते. काफ हा जो अशा प्रकारे हा ओढला जातो. काफ मेम त्याप्रमाणे नूनला हा फक्त सरळ असा तो भाग येत असतो. पे आणि साधे पे नून मेम आणि काफ अंतिम रचना. अंतिम रचनेचा हा भाग इथं जे काही की आम्हाला तो राहिला होता परंतु तो कंटिन्यू करत आहे. याच्याबरोबरच जी अंतिम रचना आहे ती शब्दाच्या शेवटी जे मुळाक्षर जर आले तर त्याचं स्वरूप पूर्णपणे बदली होतं आणि ते बदली झालेलं स्वरूप जे काय की इथं आम्हाला जे काय की आम्ही पाहत आहे नून जो आम्ही पाहतो की असा जो नून होता तो नून इथं बदली झालेला आहे. सरळ रेख मेम जे काय काप साधे आणि
पे, पे स्वरूप बदली त्याचं स्वरूप बदली झालेलं जे काय की हे इथं आम्हाला पाहायला मिळतं की म्हणजे हा एक त्यामधल्याच पोर्शन मधला तो भाग आहे जो पुढचा भाग जो आहे तो. आणि ह्यामध्ये ह्या पुढच्या भागामध्ये आम्ही पाहतोय की आता शब्दाच्या बाबतीत जे काय गोष्टी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या माध्यमातून आपण काय जाणून घेणार आहोत. मूळ धार्मिक हिब्रू शब्दाचे जे उच्चार आणि यामध्ये जे काय की जो पहिला जो शब्द आम्हाला जे काय की तो आम्ही पाहते जो एलोहिम जो पहिला शब्द आहे बिब्लिकल धार्मिक लिपीमध्ये जे काय की तो शब्द जे काय की आम्हाला पाहायला मिळते एलोहिम. हा स्वर विरहित अरुणला फोन कर. स्वर विरहित हा जो भाग आहे तिथं पाहायला मिळतो आणि हा शब्द स्वरासह स्वरासह स्वर आहे हेटॉप्सिगोल, फोलेम, हेरेक, योद आणि मेम. आम्ही पाहते की हे जे आहेत अलेप, लामेद, हे योद आणि मेम. इथं अंतिम रचना बदली झालेली आहे मेमची. स्वर आलेले आहेत हेटॉप्सिगोल, फोलेम आणि हेरेक, योद. हा एलोहिम शब्द आम्हाला पाहायला मिळतो की तो याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की देव किंवा इंग्रजीमध्ये जे काय की गॉड हा शब्द जे काय की तिथं पाहायला मिळतो. हा शब्द जे आहे त्या फक्त आम्हाला पाहायला मिळतो की हिब्रूमध्ये बायबलमध्ये तो शब्द आलेला असताना देखील जे काय की अर्थात त्याचा जो हा उच्चार भाषांतर करणाऱ्या कोणत्याही बायबलने तो घेतलेला नाहीये. फक्त आपापल्या देशातले आपापल्या जे काही प्रॉपरली त्यांच्या राष्ट्रातले देशातले जे देव म्हणून जे किंवा शब्द आहे गॉड म्हणून जे ते तिथं त्या हा मूळ जे काय की नावाच्या जागेवर एलोहिम ह्या मूळ नावाच्या जागेवर जे काय की त्यांनी ते वापरलेले पाहायला मिळतात. हा एक पहिला भाग आम्ही पाहिला एलोहिमच्या बाबतीचा. दुसरा जो भाग आहे दुसऱ्या भागामध्ये आम्ही पाहत आहोत की येशुवा महत्वाचा भाग आहे. आता हा येशुवा हा शब्दाचा जो भाग आहे हा महत्वाचा भाग आहे.
मॉडर्न लिपीतला हा पहिला बघूया आपण शब्द, आधुनिक लिपीतला पहिला. मॉडर्न लिपीतला जो शब्द इथं तो पाहिला आहे. बिब्लिकल लिपीमधला जे काही की आपण तो पाहूया. दुसरा शब्द धार्मिक लिपीतला. मूळ बायबलचा जो जुन्या करारातील जो भाग आहे किंवा धार्मिक हिब्रू जी आहे त्याच्या माध्यमातून आपण जे काही की तो भाग पाहूया. स्वरविरहित स्वरासह ए अर्थात येशुआ अशा प्रकारचा जो उच्चार आहे येशुआ हा मूळ जे काय आहे की येशुआ हे त्याचं मूळ पवित्र शास्त्रातील हिब्रू प्रमाणे त्याचं जे काय की ते नाव आहे म्हणून इथं पाहायला मिळतं. परंतु आमच्या अनेक बायबल्समध्ये हेलेनी ग्रीक लोकांनी जे बायबलचं भाषांतर जे काय की केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या त्या ग्रीक लिपीप्रमाणे जे काय आहे की ते ऐसास हा जो ग्रीक शब्द ऐसास हा दोन देवांचा मिळून त्यांच्या दोन देवाचा मिळून आलेला तो शब्द आहे. त्या ऐसास ह्या शब्दाच्या जागेवर त्यांनी जे काय आहे की जीजस हा शब्द तिथं तो इंग्रजीमध्ये त्यांनी भाषांतर केलेला पाहायला मिळतो. मराठीमध्ये येशू हा फक्त तिथं जे काही की पाहायला मिळतो. परंतु त्याचे मूळ हिब्रू प्रमाणे जी परिपूर्तता व्हायला पाहिजे येशुआ हे जे नाव ह्या नावामध्ये जे काही की आम्हाला पाहायला मिळतंय की तारणारा
मुक्त करणारा, तारणारा किंवा मुक्त करणारा, जे काय की हे या शब्दामध्ये तो शब्द जे काय आहे की हा शब्द इथं आल्यानंतर आता इथं जे काय की आम्ही पाहतो की जीजस जो शब्द आला ज्युपिटरच्या त्या देवताच्या उच्चाराप्रमाणे त्यांनी जो काय की तो तिथं थोडाफार जुळता मिळता तो शब्द तिथं पाहायला मिळतो, परंतु जे मूळ जे देवदूताने मरियेला सांगितलेला जो शब्द आहे किंवा शिमोनाने जे याजक शिमोनाने जे काय की त्याच्या समर्पणाच्या वेळी जो काही तो वापरलेला जो शब्द आहे तो येशू नाही किंवा जीजस नाही, तर वास्तविक तो शब्द त्यांनी जो वापरलेला तो हिब्रू शब्द जो आहे तो येशुआ हा तो जो उच्चार आहे तो उच्चार अजूनपर्यंत कोणीही कोणत्याही जे काय की थिओलॉजिकल मध्ये तो शिकवला जात नाही. वास्तविक ही फार मोठी जे काय आहे की चूक आहे. आणि म्हणून जे हिब्रू तज्ज्ञ आहेत ज्यांची PhD त्यांनी केलेली आहे पारंगत हिब्रू मध्ये, त्यामध्ये त्यांनी जे काय की ज्यांनी ह्या मूळ नावाच्या जागेवर दुसऱ्या नावाचा जो उल्लेख केलेला आहे त्या लोकांच्या बायबलसाठी ते त्यांचा तो एक स्टेटमेंट आहे किंवा जे काय की एक वाक्य त्यांनी ते वापरलेलं आहे की त्यांची जी बायबल आहे हे मूर्तीपूजकाचे कागदपत्र आहेत. का कागदपत्र आहे? कारण त्यांच्या स्वतःच्या देवाचं जे मूळ नाव आहे ते देखील त्यांनी ते बदलून टाकलेलं आहे. वास्तविक हा येशुआ जो आहे हा शब्द प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेमध्ये देखील घेता येतो, परंतु जे काय आहे की तिथं कोणत्याही प्रकारे आमच्या स्वतःच्या भाषेप्रमाणे हे उच्चार आम्हाला घ्यायचे नाही. त्यांचे जे उच्चार आहेत मूळ हिब्रू आहे तर मूळ हिब्रूच्याच नियमाप्रमाणे त्यांच्या ग्रामर प्रमाणे त्यांचे जे उच्चार आहेत तेच उच्चार आम्हाला जे काय की ऍज इट इज जे काय की ते समानतेमध्ये घेणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणि ते न घेतल्यामुळं जे काय की अनेक नावं जे काय की आम्हाला पाहायला मिळतात प्रत्येक देशातल्या प्रत्येक भाषेतले वेगवेगळे जे नाव आहेत त्या प्रत्येकाने त्या नावाप्रमाणे त्याचं जे काय की या नावाचं जो मूळ नाव आहे ते मूळ नाव सोडलं आणि भलतेच नावं जे काय की तिथं वापर करून जे काय की या जगामध्ये त्या नावाने जे काय की चर्चेस लोक आहे ते सगळे लोक जे काय की मेंबर लोक पालक वर्ग किंवा इतर जे थिओलॉजिकल कॉलेजमध्ये जे काय की त्याचप्रमाणे ते शिक्षण देताना पाहायला मिळतं. हा जो मूळ शब्द आहे येशुआ जो आहे इंग्रजीमध्ये देखील आम्हाला जे काय की इथं घेता येतं इंग्रजीमध्ये देखील आम्हाला हा त्याचा जो उच्चार आहे तो घेता येतो, पण इंग्रजी लोकांनी घेतलेला नाही. जीजस हा शब्द घेतलेला आहे. जीजस हा ग्रीक शब्दामधून ज्युपिटरचा जो सारांशमध्ये येणारा जो आहे दोन आयसेस या ग्रीक शब्दाच्या मध्ये ज्या दोन देवतांची त्यांच्या नावांची मिलाप आहे त्यामधला तो एक शब्दातला हा तो भाग इथं पाहायला मिळतो त्यांनी तो घेतलेला आहे. परंतु इथं आयसेस जो शब्द नाहीये तर मूळ शब्द जो आहे तो येशुआ हा मला पाहायला मिळतो. आणि हा येशुआ हा शब्द हा तारणारा किंवा मुक्त करणारा जे आहे तो त्याचा तो अर्थ तिथं आहे. त्याला अजून एक दुसरा शब्द आहे यहोशुआ हा देखील जे काय की दुसरा शब्द आम्हाला पाहायला मिळतो. हा देखील दुसरा शब्द जे काय की त्याच्यामध्ये देखील जे काय की हे जे काय भाग जे काय की अर्थभरित हा भाग जे हा इथं पाहायला मिळतो. वास्तविक हे एक नाव आणि हे एक दुसरे समानतेमध्ये जे काय की हे दोन नावं हिब्रू मध्ये जे काय की आम्हाला जे काय की पाहायला मिळतात. आणि ह्यामध्ये जे काय की ही बाब अजूनपर्यंत जे काही कोणी कोणाला काही शिकवायला तयार नाही. अज्ञानामध्ये चालत आहे, अज्ञानामध्ये सर्व जे काय की चुकीच्या गोष्टी करत जे काय की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जे काय की ह्या सर्व ज्या काही गोष्टी ते करायला शिकवते. हा येशुआ जो आहे आम्ही पाहतो येशुआ अर्थात आम्हाला पाहायला मिळतो की तो तारणारा त्या हिब्रू शब्दाप्रमाणे जीजस नाही किंवा येशू नाही, तर तिथं जे काय की परफेक्ट जे नाव आहे जे मूळ नाव आहे जे त्याने त्याच्या मुलाला दिलेलं जे नाव आहे यहोवे एलोहिम जे त्याच्या मुलाला जे दिलेलं नाव आहे ते हे नाव आम्हाला पाहायला मिळतं की येशुआ जे हे नाव तिथं घेतलेलं आम्हाला पाहायला मिळतं मूळ त्यांच्या हिब्रूच्या डॉक्युमेंट्स मध्ये. आणि म्हणून हा दुसरा शब्द देखील आम्ही पाहिलेला आहे की येशुआ हा जो नाव आहे तिथं देखील जो काही बदल केलेला पाहायला मिळतो. हिब्रू ते मराठी शिकण्याच्या 8व्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुढील भागात अजूनही रोमांचक गोष्टी शिकूया. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा.